स्टार मराठी डेली न्यूज। अरे बापरे, एवढी सारी मंडळी पाण्यात उभे आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी दुर्घटना घडली असेल किंवा काहीतरी प्रकार दिसतोय असं प्रत्येकाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, खरं तर असं म्हणावं लागेल, ह्या सर्व मंडळींना पाण्यात उभं राहण्याची वेळ आणली ती म्हणजे स्थानिक आमदार, खासदार आणि ह्या प्रशासनाने। कारण अनेक वर्षापासून हे लोक जाण्या येण्यायोग्य रस्त्याची मागणी करत आहेत। रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे अनेक दुर्घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अगदी काही महिलांचा जीव सुद्धा गेलेला आहे। परंतु वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन असेल किंवा स्थानिक आमदार, खासदार असतील, यांनी मात्र यांच्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही वेळ आलेली आहे। आता आपण पाहू शकता की पाण्यामध्ये शाळेतली लहान लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ते आपल्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन करत आहेत। आता तरी प्रशासनाचे आणि नेत्यांचे डोळे उघडले तर मात्र नवलच वाटेल। अशाच नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। आज या ठिकाणी आपण जी ही वेळ पाहत आहे का, या ठिकाणी लहान लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष मंडळी आज या मोठ्या पाझर तलावामध्ये जलसमाधी घेण्यासाठी उतरलेले आहेत। 10 दिवसापूर्वी संबंधित जेवढे विभाग आहेत, मंत्रालयापासून सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील, इथलचे स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, महसूल खाता असेल, त्यामध्ये प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी असतील, यांना 10 दिवसापूर्वी या ठिकाणी इथलचे माळुंगे पडवळचे ग्रामस्थ, त्यामध्ये ठाकरवाडी, देसावळा, बारवेमाळा या ठिकाणाच्या ग्रामस्थांनी 10 दिवसापूर्वी काही पत्रव्यवहार केले होते या जलसमाधी आंदोलन आणि आमरण उपोषणाबाबत। परंतु 10 दिवसात एकाही इथलच्या लोकप्रतिनिधींनी, स्थानिक आमदारांनी, स्थानिक खासदारांनी, या बांधकाम विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी, या महसूल खात्याच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी या पत्राची 10 दिवस झाले दखल सुद्धा घेतली नाही। आणि मुख्य प्रश्न जलसमाधी घेण्याचा असा होता की हा जिल्हा मार्ग जो आहे माळुंगे पडवळ नारायणगाव, या ठिकाणी 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता हा मृत्यूचा सापळा झालेला आहे आणि गेले 17 वर्ष या ठिकाणी स्थानिक पातळीवर नागरिक लढत आहे, ग्रामस्थ लढत आहे। या ठिकाणी आपण माग पाहतोय का या ठिकाणी आदिवासी समाजाची ठाकर वस्ती आहे, या ठिकाणी बारवेमाळा म्हणून मोठी वस्ती आहे, खाली देसावळा म्हणून मोठी वस्ती आहे। या ठिकाणाहून 150 ते 200 मुलं शाळेसाठी जात आहे। परंतु हा रस्ता काही होत नाही, मुलांना दुखापत होतात, काही अपघात झालेत, या अपघातात इथलचे स्थानिक महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत। परंतु शासनाला कुठंच याची जाग येत नाही। याचा निषेध करण्यासाठी या तलावात आम्ही जलसमाधी आंदोलन घेत आहे आणि काही नागरिक या ठिकाणी ठाकरवाडीमध्ये सभा मंडपामध्ये आमरण उपोषणासाठी बसत आहोत। आज या ठिकाणी उभा आहे। प्रशासनाला आम्ही या ठिकाणी आज दिवसभराचा इशारा देतो का या ठिकाणी उभे आम्ही मध्यभागी जाऊ आणि आमच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं तर आम्ही एक पत्र टाईप केलेलं आहे, त्याच्यावर सर्वांच्या सह्या आहे आणि संबंधित आमदार महोदय, संबंधित खासदार महोदय, संबंधित प्रांत साहेब, संबंधित तहसीलदार विभाग आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग का ज्यांच्या भोंगळ कारभारामुळे हा रस्ता रखडला आहे, यांच्या सगळ्यांची नावं त्या पत्रावर आहे। आमचे जीव गेले तर 302 कलमांतर्गत या सर्व अधिकाऱ्यांवर, या लोकप्रतिनिधींवर हा गुन्हा दाखल होईल, हे ग्रामस्थांकडून मी आवाहन करतो। आणि जोपर्यंत हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्यातून निघणार नाही। आणि पाण्याचं जसं दिवसाचं यांचं वेळेचं अंतर अधिकाऱ्यांचं जाईल, तसं या ठिकाणी पाण्याचं अंतर सुद्धा लांबलं जाईल आणि वेळ प्रसंगी याच्यात कोणचा जीव गेला तर संबंधित खासदारांनी, या विभागाचे खासदार आणि या विभागाचे, या तालुक्याचे आमदार, ही सगळी लोक म्हणतात आंबेगाव तालुक्याचा लय विकास झालाय, हा विकास हा रस्त्याला विकास आहे, तर हा विकास आम्ही उघडा करू आणि आमचा जीव देऊन इथं तुम्हाला गुन्हेगार बनू या ठिकाणी ग्वाही देतो। आमचा रस्ता झालाच पाहिजे। शासकीय प्रशासनाचा धिक्कार असो, शासकीय प्रशासनाचा धिक्कार असो, महसूल विभागाचा
विभागाचा धिक्कार असो, महसूल विभागाचा धिक्कार असो, सार्वजनिक बांधकाम विभागाचा धिक्कार असो, सार्वजनिक बांधकाम विभागाचा धिक्कार असो, आंबेगाव तालुक्याच्या आमदारांचा धिक्कार असो, आंबेगाव तालुक्याच्या आमदारांचा धिक्कार असो, या तालुक्याच्या या विभागाच्या खासदाराचा धिक्कार असो, या विभागाच्या खासदाराचा धिक्कार असो. रस्ता द्या, रस्ता द्या. रस्ता द्या, रस्ता द्या. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.